हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अगदी इन्स्टंट तयार होणारे मोदक करणार आहोत, ते म्हणजेच मिल्क पावडरचे मोदक। हे मोदक अगदी झटपट तयार होतात, चवीलाही एकदम अप्रतिम असे लागतात। आपण मागच्या व्हिडिओमध्ये मोदकचे आणखी 4 प्रकार बघितले आहे, ते म्हणजे उकडीचे मोदक, गव्हाच्या पिठाचे मोदक, तळणीचे मोदक आणि केळीचे मोदक। तुम्हाला जर या वेगवेगळ्या मोदकांची रेसिपी बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण घेतलेला आहे 2 कप मिल्क पावडर, 1 कप दूध आणि पाव वाटी केसरचं दूध, तसेच 2 ते 3 चमचे साजूक तूप, 6 ते 7 पिस्त्याचे काप, 1 चमचा वेलची पावडर आणि 3 ते 4 चमचे साखर। सर्वात आधी आपण गॅसची फ्लेम ऑन न करता त्यावर एक पॅन ठेवून त्यात हे दूध आणि मिल्क पावडर टाकायचं आहे। हे दूध आणि मिल्क पावडर आपल्याला व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करताना यात अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, इतपत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ऑफ असतानाच हे आपण मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, हे दूध आणि मिल्क पावडर व्यवस्थितपणे असं एकजीव झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑन करून हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। नंतर त्यात आपण हे साजूक तूप टाकून हे मिश्रण मंद आचेवर परतून घेणार आहोत। सारखं हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली करपणार नाही। साधारणतः 10 ते 15 मिनिटे हे मिश्रण आपल्याला हलवतच राहायचं आहे। हळूहळू या मिश्रणाचा आता गोळा तयार होतोय, त्याचं मॉइश्चर आता कमी व्हायला लागलं आहे। आता त्यात आपण साखर आणि केसरचं दूध टाकून घेऊयात। साखरेला आता पुन्हा पाणी सुटेल, ते पाणी आटेपर्यंत हे आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे। थोडं थोडं साखरेचं पाणी आता आटत चाललेलं आहे। त्यात आता आपण वेलची पावडर आणि पिस्त्याचे काप टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात। हे मोदक खूपच मऊ आणि लुसलुसीत असे तयार होतात। याला आपल्याला जास्त पण ओव्हरकुक करायचं नाहीये, नाहीतर त्यात मऊसूतपणा राहणार नाही। या मिश्रणाचा आता गोळा तयार झाला आहे। आता हे मिश्रण मोदक करण्यासाठी परफेक्ट असं तयार झालं आहे। आता हे मिश्रण आपण एका ताटात काढून पूर्णपणे याला थंड करून घेणार आहोत। हे मिश्रण आता व्यवस्थितपणे असं थंड झालेलं आहे, ते आपण हाताने असं थोडं एकजीव करून घेणार आहोत। या मिश्रणाचा आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे। आता त्यातला पेढ्याच्या आकाराचा गोळा काढून त्याला हाताने असा सैलसर करून त्याचा गोल गोळा करायचा आहे आणि या गोळ्याला हलक्या हाताने असा मोदकाचा आकार द्यायचा आहे। हे मोदक करण्यासाठी आपण कोणत्याही साच्याचा वापर न करता हातानेच त्याला सुबक असा आकार देणार आहोत आणि खालून एका काटा चमच्याच्या सहाय्याने त्याला मध्ये अशा हलक्या हाताने चिरा पाडायच्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता, मोदकाला किती सुंदर असा आकार आला आहे। अशाच प्रकारे आपण इथे सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। बाप्पाच्या प्रसादासाठी सर्व मोदक इथे तयार झाले आहेत। या गणपतीला या मोदकाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका। आणि हो, चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।